Hello student, now in this topic of unit 2, that is the multinomial numbers and multinomial theorem. Now first of all I will explain about multinomial number. त्यासाठी फक्त मी थोडं परम्युटेशन कडे जाईल, नीट समजून घ्या आणि एक लक्षात ठेवा. तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला पूर्ण पेपर मिळेल, वेगळं काही करण्याची गरज नाही. बट यू हॅव टू मीन्स learn each and every point of these topics. बरोबर. तर तुम्हाला बरोबर मल्टिपल चॉईस आपोआप मिळतील. मी जे बोलतोय, जे एक्सप्लेन करतो त्याच्यावरती मल्टिपल चॉईस मिळणार आहे. तर त्यामुळे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याला कुठले 100 बुक बघण्याची गरज नाही, कारण सर्व जे पॉईंट्स आहेत मी कव्हर करतोय. आणि मल्टिपल चॉईस टाकताना मी जे काय एक्सप्लेन करतो त्याच्यावरच मल्टिपल चॉईस असणार आहे. त्यामुळे ती काळजी घ्या. तुम्ही म्हणाल की मी आयत्या वेळेला काहीतरी करेल, तर काहीच नाही. मग व्हिडिओ बघणं फारच आवश्यक आहे आणि तो पण एक्सप्लेन फार सोप्या भाषेत केलेला आहे. कन्सेप्ट कळला तर तुम्ही आरामात मल्टिपल चॉईस सॉल्व्ह करू शकता. ही सर्वात महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. वेगळं काय करण्याची गरज नाही, मल्टिपल चॉईस सारे मिळतील. मी जर टॉपिक घेतलाय समजा, तर मल्टिनॉमियल थिअरम कळलं तर सारे क्वेश्चन तुम्हाला बरोबर त्याच्यावरती काय 4-5 क्वेश्चन विचारले जातील, त्याचे आन्सर बरोबर मिळतील. ठीक आहे. आता हा मल्टिनॉमियल नंबर्स एक्सप्लेन करण्यासाठी मी थोडं परम्युटेशन कडे जातोय. सपोज आय वॉन्ट टू अरेंज दिस 3 लेटर्स इन अ लाईन. 3 डिस्टिंक्ट आहेत. बघा, महत्वाचं मी मुद्दा म्हणजे शब्द टाकतो, डिस्टिंक्ट आहेत. हे मला लाईन मध्ये अरेंज करायचे आहेत. तर किती प्रकारे करता येतील? तुम्हाला मल्टिप्लिकेशन थिअरम आहे की बाबा 3 लेटर अरेंज करायचे आहेत. तर ह्या 3 पैकी समजा हा इथं मी सी घेतला, 1 लेटर्स आहे ना, 3 पैकी हा सी किती प्रकारे अरेंज करता येईल? 3. इथली जी पोझिशन आहे 3 प्रकारे, आयदर ए घ्या किंवा बी घ्या किंवा सी घ्या. नंतर इथं एक घेतल्यानंतर इथं उरलेला जो घेतला तो इथं घेणार नाही. रिपिटेशन इज नॉट अलाउड. रिपिटेशन अलाउड नाहीच आहे. मग नॉट अलाउड म्हणजे तुम्ही इथं 3 पैकी कुठला तरी घ्याल. मग इथं हा घेणार नाही, म्हणजे 2 पैकी कुठला तरी घ्याल, उरलेल्या 2 पैकी. आणि इथं मग आता मात्र एकच ऑब्जेक्ट तुमच्याकडे आहे, तो 1 पैकी. आणि म्हणून मल्टिप्लिकेशन थिअरम सांगते 3 × 2 × 1 6 प्रकारे अरेंज करता येतील. कशी काय करता येईल ते पण दाखवतो तुम्हाला. म्हणजे 6 वेज आहे. सरळ इथे एक 3 पैकी कुठला तरी घ्याल, ए घ्याल किंवा बी घ्याल. आता इथं ए घेतल्यानंतर मात्र बरोबर आहे ना, ए घेतल्यानंतर इकडे वेग कुठले राहतात? ए घेतल्यानंतर इकडे असणार बी सी आहे ना, किंवा इथं ए घेतला तर इथं सी बी असू शकतो. इथं ए नंतर काय घेऊ शकता तुम्ही? ए नंतर बी घेऊ शकता. बी घेतला तर इथं ए सी आहे ना, किंवा नंतर पुढची अरेंजमेंट इथं जर तुम्ही बी घेतला तर इथं काय येणार? हा ए सी आहे, हा ए सी येणार. नंतर इथं सी पण घेऊ शकता आहे ना. सी घेतला तर इथं ए बी, तर सी घेऊन परत इथं काय? बी म्हणजे काय? बघा, 1 2 3 4 5 6 6 प्रकारे एबीसी लाईन मध्ये अरेंज करू शकता. सी बी ए, बी सी ए सी ए बी, ए सी बी. बघा, 6च्या 6 डिफरंट अरेंजमेंट आहेत. प्रिन्सिपल काय याच्या मागचं? की बाबा तुम्ही पहिला 3 पैकी एक ऑब्जेक्ट इथं किती प्रकारे सिलेक्ट केला? 3 प्रकारे. 3 पैकी बघा, एक तर आयदर ए होईल किंवा बी होईल किंवा सी होईल. परंतु हा अरेंज केल्यानंतर इथं हा बघा 2 पैकी एक कुठला तरी आहे ना. इथं ए घेतल्यानंतर बी होऊ शकते किंवा सी होऊ आहे ना. 2 पैकी कुठला तरी एक बी होऊ शकतो किंवा सी होऊ शकतो किंवा ए. बरोबर आहे. 2 पैकी ए इथं नाही येणार. तर ए घेतल्यानंतर एक तर बी किंवा सी येणार. नंतर प्रत्येकासाठी तसेच, म्हणजे थोडक्यात इथं 2 प्रकारे. आणि नंतर इथे घेतल्यानंतर जर बी घेतला तर इथे एक शिल्लक राहते 1 प्रकारे. म्हणजे हा वे कुठलेच मल्टिप्लिकेशन केलं तर 6 कसे येतात? तर बाबा हे 3 ऑब्जेक्ट आहेत. ए बी सी लाईन मध्ये अरेंज कसे करता येतात? तर ह्याच्यामध्ये काय म्हणणार तुम्ही? 3 फॅक्टोरियल 3 × 2 × 1. त्याला कारण आहे, पहिला 3 नी दुसरा ऑब्जेक्ट 2 प्रकारे अरेंज करता येतो तिथं घेतल्यानंतर. आणि तिसरा 1 प्रकारे, म्हणजे टोटल 6 वे असणार. म्हणून आपण काय बोलतो की 3 ऑब्जेक्ट हे जर डिफरंट असतील तर लाईन मध्ये 3 फॅक्टोरियल वेजने अरेंज करता येतात. मिनिंग कळतोय? परंतु मी काय बोलतोय बघा, हे 6 ऑब्जेक्ट मी तुम्हाला अरेंज करून दाखवले. ए बी सी, ए सी बी, ए बी ए सी, बी सी ए, नंतर सी ए बी, सी बी ए. अशा प्रकारे 6 वे कसे घेतले आपण?
की बाबा इथं 1 2 3 इथं 3 पैकी कुठला तरी घेऊ शकतो. 3 प्रकारे इथं घेतल्यानंतर तो इथं घेता येत नाही म्हणून उरलेल्या 2 पैकी किती दुसरा प्लेस 2 प्रकारे घेता येतो आणि मग हा आपण म्हणतो 3 फॅक्टोरियल वेजने अरेंज करता येतात. 1 2 3 4 5 6. बट आता एक्झाम्पलमध्ये मी थोडासा चेंज करतो. एक्झाम्पलमध्ये मी थोडासा चेंज करतो. काय चेंज करतोय की हा 3 ऑब्जेक्ट पैकी 2 सारखेच आहेत. मी म्हणेल असेच ऑब्जेक्ट आहेत. आहेत तीनच परंतु ए हे आता सारखेच ऑब्जेक्ट झाले. आता मला सांगा ह्या ए मध्ये आणि ए मध्ये काय फरक होऊ शकत नाही. मला इथं अरेंजमेंट किती येतील. तुम्हाला असं इथं ए घेतला, इथं ए घेतल्यानंतर ठीक आहे इथं काय येणार बी ए, किंवा इथं ए घेतल्यानंतर इथं काय येणार ए बी. बरोबर आहे, इथं ए बी येणार. ठीक आहे. नंतर इथं ए नंतर इथं काय घेऊ शकता बी घेऊ शकता. आता बी घेतल्यानंतर इथं ए. बस आता ह्या ए आणि ह्या ए मध्ये तुम्ही हे नाही करू शकत नाही. एवढ्याच अरेंजमेंट असू शकतात. ए ला ठीक आहे 2 आहेत पण बी ला ए असं कळलंय. इथं दुसरा तिसरा 3 जरी असले तरी ए म्हटल्यानंतर परत एकदा ए येईल. म्हणजे 3च वेळ झाले. फरक लक्षात आला का. 3 ऑब्जेक्ट वेगळे असतील ए बी सी तर ते 6 प्रकारे अरेंज करता येतात 3 फॅक्टोरियल. परंतु 3 ऑब्जेक्ट मध्ये 2 ऑब्जेक्ट सारखे असतील तर आता मात्र 3च वे झाले. त्याला कारण आहे. समजा हे डिफरंट असतील तर 3 फॅक्टोरियल झाले असते. परंतु ह्यांच्यात ए हे किती प्रकारे अरेंज करता येतात 2 फॅक्टोरियल. ए हे 2 फॅक्टोरियल. तेवढ्याने ते काय होणार कमी म्हणजे कसे मल्टिप्लिकेशन नुसार आपण मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथं हे एवढ्या काय करायला लागेल डिवाइड, कारण हे येणार नाही तिथं 2 पैकी आहे ना, म्हणून 2 फॅक्टोरियलने डिवाइड करायला लागेल. म्हणजे हा काय झाला 3 × 2 × 1 अपॉन 2 × 1 कॅन्सल झाले. म्हणून हे बघा 3च वे आहे. मला वाटते दोघांमधला फरक कळला. 3 वेगवेगळ्या ऑब्जेक्ट लाईन मध्ये 6 प्रकारे अरेंज करता येतात का. किती प्रकारे, कारण 3 फॅक्टोरियल 1 2 3 आहेत वेगळे आहेत तर 3 फॅक्टोरियल आणि 6. परंतु 2 त्याच्यामधले जर सेमच असतील सारखेच असतील तर आता मात्र इथं असं होणार नाही ए बी ए नंतर ए बी आणि परत दुसरा ए घेतो मी असं काही बोलता येणार नाही. कारण फरक काय नाही. परत म्हणाल सर इथं ए हा ए घेतला आता हा घेतला असं याच्यामध्ये फरक नसल्यामुळं ए घेतला म्हणजे एकदाच घेतला, बी घेतला आणि इथं पण बी घेतल्यानंतर इथं ए आणि हा मध्ये फरक करता येणार नाही. म्हणजे ह्यांच्यातले जे 2 ऑब्जेक्ट सारखे होते ते 2 फॅक्टोरियल वेनी अरेंज करता येतात. तेवढ्याने आपल्याला ह्याला काय करायला लागेल डिवाइड करायला लागेल. म्हणजे फक्त बघा 3च वे येतील ए बी ए बी. फरक कळला का दोघांमधला. हे डिफरंट ऑब्जेक्ट आहेत, हे रिपीटेड ऑब्जेक्ट आहेत, 2 वेळा रिपीट होतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये 3च वे येतील, ह्याच्यामध्ये 6 वे येतील. आता सेम तसंच एक्झाम्पल मी 4 ऑब्जेक्टच्या बाबतीत देतोय. सेम एक्झाम्पल कशाच्या बाबतीत देतो 4 ऑब्जेक्टच्या बाबतीत देतोय. समजा 4 ऑब्जेक्ट आहेत ए बी सी डी अरेंज करायचे आहेत. तर साधी गोष्ट आहे. काय येणार आता इथं 4 डिफरंट असल्यामुळे टोटल वेज किती येतील अरेंजमेंटचे. टोटल वेज ऑफ अरेंजमेंट किती येणार 4 आहेत म्हणजे 4 फॅक्टोरियल. का कळलंय ना. प्रत्येक हे 4 मध्ये आहेत 1 2 3 4 1 2 3 4 4 प्रकारे इथला 3 प्रकारे इथला 2 प्रकारे इथला 4 3 2 1 त्यालाच आपण म्हणतो 4 फॅक्टोरियल 24 वेज आहेत. परंतु ह्याच्यामध्ये मी 4 ऑब्जेक्ट असे घेतले समजा ए बी बी. आता मात्र 4 फॅक्टोरियल येणार नाहीत. 4 × 3 × 2 × 1 येणार नाहीत. तर हे बघा हे बी 2 जे आहेत हे रिपीट होतात म्हणजे त्यांच्यात 2 फॅक्टोरियल अरेंजमेंट आहेत. हे बघा 2 फॅक्टोरियल आणि ए पण 2 वेळा रिपीट होतात. ह्यांच्यात 2 आहेत. त्यांनी टोटल डिवाइड करायला लागेल कारण आपण इकडे मल्टिप्लाय करत जातो. आणि म्हणून इथं काय येणार 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. ह्याचे 2 फॅक्टोरियल हे 2 वेळा रिपीट होतात 2 फॅक्टोरियल. काय आन्सर येणार ते काय ते महत्वाचं नाही. हे 6 म्हणजे थोडक्यात काय ते कमी वे होतील. का तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही हा ए हा ए, हा बी हा बी, तो एकच घ्यायला लागेल तुम्हाला. आणि म्हणून तेवढ्या अरेंजमेंटनी आपण काय केलं त्याला डिवाइड केलं. मिनिंग कळलेला असेल. म्हणजे अरेंजमेंट जर रिपीटेड ऑब्जेक्टची करायची असेल तर फॉर्म्युला कसा येईल 4 ऑब्जेक्ट आहेत आणि 4 डिस्टिंग असतील तर 4 फॅक्टोरियल बरोबर आहे. पण 4 ऑब्जेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये हे 2 प्रकारे 2 वेळा रिपीट होतात. हे 2 वेळा रिपीट होतात. म्हणजे 2 फॅक्टोरियल डिवाइड करू. आणि आता तुम्हाला सांगतो
हा जो नंबर आहे असा लिहितात 4 टोटल अरेंजमेंट, आणि ह्याला काय 2 2 रिपीट झाले, म्हणजे ह्याचा अर्थ ह्याला म्हणतात मल्टीनॉमियल नंबर. ह्याला म्हणतात मल्टीनॉमियल नंबर. मला वाटते क्लिअर झालं असेल आता हे 4 2 2 मल्टीनॉमियल नंबर. त्याचा अर्थ काय झाला मग 4 फॅक्टोरियल, आणि 2 वेळा एक ऑब्जेक्ट 2 वेळा, दुसरा पण 2 वेळा, 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. फक्त एक लक्षात घ्या, 1 फॅक्टोरियल नाही लिहिला तर तो कन्सिडर असं करायला लागेल. टोटल 4 आहेत, म्हणजे हे 2 वेळा एक प्रकारचे 2 वेळा, म्हणजे यांची ऍडिशन 4 यायला पाहिजे. त्यांची ऍडिशन काय यायला पाहिजे 4. दॅट इज कॉल्ड ॲज अ मल्टीनॉमियल नंबर. ओके. आता तुम्हाला सांगितलंय 3 मध्ये 2 किंवा 3 ऑब्जेक्ट आहेत, 3 ऑब्जेक्ट आहेत, 3 ऑब्जेक्ट आहेत. रिपीट एकही होत नाही. मग तुम्ही म्हणाल रिपीट एकही होत नाही, मग पहिला पण एक वेळा, दुसरा पण एक वेळा, मल्टीनॉमियल नंबर. काय येणार हा 3 फॅक्टोरियल इंटू 1 अपॉन, म्हणजे 1 ने डिवाइड करायला लागेल, म्हणजे 3 दोन्ही काय येणार 3 इंटू 2 इंटू 1 6 येणार. 1 फॅक्टोरियल 1च असल्यामुळे. आणि म्हणून बघा 3 डिफरंट असतील तर ए एक वेळा, बी पण एक वेळा, सी पण एक वेळा, रिपीट नाही. पण तेच असं जर असेल तर 3 आहेत, पण ए 2 वेळा, ए 2 वेळा, आणि हा समजा किती वेळा, एक वेळा. 2 आणि किती 3 ऑब्जेक्ट आहेत, पण हा 2 वेळा आहे, तर ह्याला म्हणतात मल्टीनॉमियल नंबर 3 2 1. म्हणजे इथं मात्र आन्सर वेगळं येईल. इथं काय येणार 3 फॅक्टोरियल अपॉन किती, हा 2 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल 1च येतो, पण ती तो इथे लिहिणं आवश्यक आहे, कारण सर्वांनी मिळून हे 3 ऑब्जेक्ट तरी कळलं पाहिजे. 2 आणि 3 ऑब्जेक्ट आहे. मला वाटते मल्टीनॉमियल नंबर कळला. म्हणजे एन आणि के हे नॉन निगेटिव्ह, एन आणि के हे नॉन निगेटिव्ह ऑब्जेक्ट असतील, एन आणि के हे नॉन निगेटिव्ह ऑब्जेक्ट असतील, तर दिस एन, आणि समजा हे Q1 टाईपने काही ऑब्जेक्ट हे Q1 वेळा रिपीट होतात, दुसरे ऑब्जेक्ट Q2 वेळा, 1 वेळा असेल तरी इथे लिहिणं आवश्यक आहे, Q3 वेळा, असं करत करत QK वेळा रिपीट होतात. तर याचा अर्थ काय होणार एन फॅक्टोरियल अपॉन हा Q1 फॅक्टोरियल इंटू किती Q2 फॅक्टोरियल, सो ऑन अप टू QK फॅक्टोरियल. फक्त एक लक्षात घ्या, Q1 प्लस Q2 प्लस Q3 सो ऑन अप टू QK ची ऍडिशन किती यायला पाहिजे एन. सारे मिळून एन ऑब्जेक्ट आहे. दॅट इज अ मल्टीनॉमियल नंबर. मला वाटते फार सोपं काम आहे, नीट समजून घ्या. त्याला मल्टीनॉमियल नंबर असं म्हणतात. म्हणजे आता मला जर काढायचं असेल मल्टीनॉमियल नंबर, मल्टीनॉमियल नंबर 4, इथं सर्वांची ऍडिशन 4 पाहिजे, लक्षात घ्या. नसेल तर ती एक वेळा असं गृहीत धरा, पण ती 4च असायला पाहिजे. इथं 2 1 1, याचा मी 2 आणि 3 आणि 4, म्हणजे 4 ऑब्जेक्ट आहेत. पहिला ऑब्जेक्ट 2 प्रकारे 2 वेळा रिपीट होतो, दुसरा एकच आहे, पण लिहिणं आवश्यक आहे. आणि कारण सर्वांनी मिळून 4 आहे, त्याची व्हॅल्यू किती मग 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल, म्हणजे किती येणार आहे 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल 2 इंटू 1. इथं 2 इंटू फॅक्टोरियल आहे, तर 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1च आहे, म्हणजे 12. दॅट इज मल्टीनॉमियल. मिनिंग कळला? दॅट इज मल्टीनॉमियल नंबर. म्हणजे थोडक्यात डेफिनेशन तुम्हाला कळली आहे की बाबा एन ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये रिपीट होतात. पहिला ऑब्जेक्ट Q1 वेळा रिपीट होतो, दुसरा Q2 वेळा रिपीट होतो, तिसरा Q3 वेळा, आणि असे K टाइम्स होतात. म्हणजे हा QK रिपीट होतो, तर हा एन फॅक्टोरियल अपॉन Q1 फॅक्टोरियल, Q2 फॅक्टोरियल, Q3 फॅक्टोरियल, असं करत करत पर्यंत QK फॅक्टोरियल. फक्त मग कंडिशन काय आहे Q1 प्लस Q2 प्लस Q3 सो ऑन अप टू QK, याची ऍडिशन मात्र एन येणार. कळलं? मल्टीनॉमियल नंबर लिहून घेऊ शकता किंवा समजून घेऊ शकता. दॅट इज अ मल्टीनॉमियल. आणि फार महत्वाचं आहे एन ऑब्जेक्ट, आणि ते Q1 Q2 Q3 QK ची ऍडिशन एन आहे. तर एन फॅक्टोरियल अपॉन Q1 फॅक्टोरियल Q2 फॅक्टोरियल Q3 फॅक्टोरियल सो ऑन अप टू QK फॅक्टोरियल. दिस नंबर इज अ मल्टीनॉमियल नंबर, आणि ह्याला डिनोट करतात टोटल एन. ओके. आता ह्याच्यावरती छोटे छोटे एक्झाम्पल विचारता येऊ शकतात मल्टिपल चॉईस मध्ये. आता तुम्हाला सांगितलंय की सपोज in how many ways letters of the word
Abracadabra, abracadabra can be arranged, in line. काय सांगाल टोटल वर्ड मोजणार, टोटल वर्ड सॉरी लेटर्स मोजणार, टोटल अब्राकाडाब्रा किती प्रकार आहे. अब्राकाडाब्रा प्रॉब्लेम तुमच्या बुकमधले घेतो कुठल्या तरी, त्यामुळे तुम्हाला कळेल. अब्राकाडाब्रा बघा टोटल लेटर्स किती आहेत, मग तुम्ही काय सांगाल अब्राकाडाब्रा टोटल नंबर्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 11 आहेत टोटल 11. आणि आता बघा ए किती वेळा होतो, रिपीट 1 2 3 4 5, याला किती कट करते 5 वेळा. बी बघा बी आहे का, हो आहे, हा 1 वेळा आणि हा बी 2 वेळा. नंतर आर घेतोय, आर पण किती आहे 2 वेळा आहे, हा बघा इथे एक आहे, इथे एक आहे 2 वेळा. नंतर राहिला कुठला सी, एकटाच आहे. नंतर राहिला डी, एकटाच आहे. बघा बरोबर झाले का, 5 2 7 2 9 10 11. म्हणजे इन हाऊ मेनी वेज लेटर ऑफ द वर्ड अब्राकाडाब्रा कॅन बी अरेंज, 11 लेटर्स आहेत. त्यापैकी ए हा एक लेटर 5 वेळा होते, दुसरं 2 वेळा होते, तिसरं 2 वेळा होते, चौथं नाही होत म्हणजे एकच वेळा. आपण एक लिहायचं इथं, 5वं 1 वेळा, टोटल 5 लेटर्स आहेत. पण याच्यात हे रिपीटेड आहेत आणि म्हणून याची व्हॅल्यू काय येईल 11 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल नाही, 1 फॅक्टोरियल 1च होतो, म्हणजे टाइमपास करायचा नाही. मग तर टोटल बघा 11 आली पाहिजे, 5 2 7 2 9 10 11, 1 फॅक्टोरियल लिहित नाही. आणि मग जी काय ॲडिशन मग ह्याचं 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियल. रांगोळी काढण्याची गरज नाही, 5 4 3 2 कॅन्सल होईल इथं. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 होतो, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 होतो, म्हणजे हा फॅक्टोरियल कॅन्सल झाला. आता राहिले 2, इथं मी हे घेतोय 3 आहे ना, आपण 2 घेतो, बरोबर आहे. म्हणजे काय झाले हे बघा आता 4 3 जार 12, 12 आणि 4 3 जार 12, 12 आणि हे 9, 12 इंटू 9 जे काय येईल ते बघा 108. हे बघा 12 इंटू 9 108 इंटू 11 11, बरोबर आहे. आणि बघा परत इंटू किती त्याला परत 3 आहे, जे काही होईल लोका नंबर 160 झालंय. हा 3 राहिला होता, 2 3 झाला, 6 मिनिंग कळला. मग अशा प्रकारे छोटे छोटे एक्झाम्पल येऊ शकतात. समजा तुम्हाला सांगितलं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ 10 4 3 3, हीच व्हॅल्यू काढायला सांगितली. 10 4 3 3 काय सांगाल 10 फॅक्टोरियल, काय सांगाल कॅल्क्युलेट. असं जर म्हटलं कॅल्क्युलेट 10 4 3 3 म्हणजे काय 10 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. ओके, व्हॅल्यू काढता येईल. व्हॅल्यू काढता येईल. येणार आहे 10 9 8 7 6 5, 4 फॅक्टोरियल कॅन्सल होतील, 4 3 2, 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1, 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1, हे 4 फॅक्टोरियल कॅन्सल करते, हे 6 कॅन्सल करते, 3 जार कॅन्सल करते, बरोबर. हे 6 गेले, नंतर हे 2 4 जार करते, 10 नंतर ठेवा, हे 12 84 5 42 आणि 10. अशा प्रकारे तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायला सांगितला मल्टीनॉमियल नंबर, त्याचा अर्थ काय 10 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. या वर्डमध्ये विचारलं तर सांगता आलं पाहिजे. समजा वर्डमधलं एखादा अजून प्रॉब्लेम सांगतो, कुठलं पण आलं एक्झाममध्ये तर काढता येईल. म्हणून तुम्हाला सांगितलं व्हिडिओ बघा, सारे तुम्हाला मिळते.
in how many different ways can be made, in how many different arrangement can be made, in how many different arrangement can be made by using all letters of word क्लासिकल. आता हे असंच असं एक्झाम्पल पाहिजे असं काही गरज नाही, मला कळलं पाहिजे. क्लासिकल काय सांगाल? क्लासिकल ह्या लेटरच्या डिफरंट असते ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 आले असते, पण आता इथं 9 नाही येणार कारण 9 मध्ये काही रिपीट होतात, तर ह्यालाच म्हणतात मल्टीनॉमियल नंबर. इथं 9 1 2 3 4 5 6 7 8 9 क्लासिकल. बघा आता सी किती वेळा रिपीट होतो? 2 वेळा. नंतर एल 2 वेळा, नंतर ए 2 वेळा, बरोबर आहे. एस किती? 2 वेळा आहे ना, आणि नंतर आय 1 वेळा आहे का? 2 2 4 2 6 2 8 1 9. म्हणजे किती प्रकारे अरेंजमेंट करता येईल? सर्व डिफरंट असते तर 9 फॅक्टोरियल, सर्व डिफरंट असते तर 9 फॅक्टोरियल. आणि डिफरंट नाही, ह्याच्यात रिपीट होतात, म्हणून याचा आन्सर काय? 9 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. 9 दिलं चालेल. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1, 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण 1. लक्षात घ्या, 0 फॅक्टोरियल किती? 1. 1 फॅक्टोरियल 1च येतोय. जी काय इथे आन्सर जे काय असेल तुमचं 9 2 2 2 1चं आन्सर काढता येईल. तुमच्या माहितीसाठी मला 22 6 हे टाइमपास नाही करत, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करता येतं तुम्हाला. 9 इंटू करून दाखवायचं नको व्हिडिओमध्ये, तेवढा टाइमपास नको. मल्टिप्लिकेशन करायला तुम्हाला पहिले ते मुलं नाही करतात. ओके, म्हणजे मल्टीनॉमियल नंबर कळला. आता मात्र मी मल्टीनॉमियल थिअरमकडे येते. बघा, मला एक फक्त सांगा, ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर काय असतो? माहिती आहे का तुम्हाला? बघा, ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर काय असतो? मल्टीनॉमियलचा ह्याच्याशी संबंध आहे. आता मल्टीनॉमियल काय असतो? ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर 2ab 2bc. थोडंसं निरीक्षण करा. किंवा मी सांगितलं ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर 2ab. निरीक्षण असं करा त्यांचं, थोडंसं बघा कसं निरीक्षण करायचं. पॉवर 2 आहे तर सर्व पॉवरची ॲडिशन 2 येते का नाही? बघा, इथे एचा पॉवर 2, बीचा नाही म्हणजे 0 आहे, सीचा नाही म्हणजे 0 आहे. 2 0 0 सर्वांची मिळून ॲडिशन 2 येते, हे ऑब्झर्व करा. तर बीचा 2 आहे म्हणजे एचा 0 आहे, सीचा 0 आहे. 2 0 0 ॲडिशन 2. सीचा स्क्वेअर ए 0 बी 0. मिनिंग कळतोय? म्हणजे किंवा इथं तुम्हाला जर कळत नसेल तर ह्याला मी थोडंसं वेगळ्या अर्थाने लिहितोय, फार इंटरेस्टिंग आहे. बघा, हे बायनॉमियल नंबर आणि हे मल्टीनॉमियल नंबर्स फार इंटरेस्टिंग आहेत, नेचरमध्ये असतात. समजून घेतलं मॅथ तर इंटरेस्टिंग आहे, नाही तर काही नाही. एसी म्हणजे थोडक्यात हे कसं आहे बघा, ए स्क्वेअर आहे, सर्वांचे पॉवर आहेत. इथं बीचा नाही म्हणजे 0, सीचा नाही म्हणजे 0. इथं बीचा 2 आहे म्हणजे एचा 0 क्रमानेच लिहितो, म्हणजे नाही का, क्रमानेच लिहितो. एचा 0 आहे, बीचा 2 आहे, सीचा 0 आहे. इथं सीचा 2 आहे म्हणजे काय, एचा 0 आहे, बीचा 0 आहे, सीचा 2 आहे. प्लस इथं हा कोइफिशियंट महत्वाचा आहे, तो राहू द्या. इथं बघा, एचा 1 आहे, बीचा 1 आहे, सीचा 0 आहे. पण बेरीज बघा बरं थोडीशी ॲडिशन. 2 + 0 + 0 2, 0 + 2 + 0 2, 0 + 0 + 2 2. पण सारे डिफरंट आहे ना. PC इथं 2 आला, हा कोइफिशियंट राहू दे. आता तो नंतर बघूया आपण, मला फक्त एक्सप्लेन करायचं की इथं पण काय, ए 0 आहे, बी 1 आहे, सी 1 आहे. इथं बघा 2 कोइफिशियंट राहू दे, ए 1 आहे, बी 0 आहे, सी 1 आहे. आता बघा एक तुम्ही लक्षात घ्या, कोइफिशियंट राहू द्या. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. ओके, पण तुमच्या एक लक्षात आलं का की इथं टर्म्स कुठल्या कुठल्या आल्या? तर ह्याचा पॉवर 2 असल्यामुळं
ऍडिशन 2 येणार, तिघांच्या इंडायसेसची ऍडिशन 2 येणार. म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं 2 0 0 अशी ऍडिशन आली. आता अशी ऍडिशन 2 येणारे सर्व नंबर्स असे नॉन निगेटिव्ह नंबर्स, ऍडिशन 2 येणारे नॉन निगेटिव्ह नंबर्स, ऍडिशन 2 येणारे असे 3 नॉन निगेटिव्ह नंबर पाहिजेत. 2 0 0 3 पाहिजे आपल्याला, 1 2 3 3 पाहिजे. तर बघा कुठले कुठले येतात, 2 0 0. आता इथं काय येणार, मी न बघता लिहितो, इकडे न बघता आहे ना, 0 0 2. 2 आणि 0 ची ऍडिशन 2 येऊ शकते. कारण नंबर पाहिजे 3, 1 2 3, ऍडिशन पाहिजे 2. काय येऊ शकते बघा, फार इंटरेस्टिंग आहे. 0 0 2 आहे ना, ऍडिशन 2 येऊ शकते. आता 2 आणि 0 ची ऍडिशन 2 येऊ शकते. ऍडिशन 2 पाहिजे बघा, ऍडिशन 2 पाहिजे. आता ऍडिशन 2 असणारे नॉन निगेटिव्ह, म्हणजे 0 आणि 2 ची ऍडिशन, म्हणजे 2 0 आणि 1 2 ची ऍडिशन 2 येऊ शकते. अजून कुठल्याची येऊ शकते, अजून एक असं येऊ शकते. कुठली, 1 1 0, 1 आणि 1 ची ऍडिशन 2 येते. बघा 2 ऍडिशन होणारे नंबर असून काय असणार, 2 0 किंवा 1 1 आणि 1 0 असणार गॅरंटी. म्हणजे 2 0 0, इथं 0 2 0 0 0 2. आता 1 1 ची ऍडिशन पण 2 येणार, म्हणजे काय 1 1 0. मग आता इथं मी 0 घेतो, 1 1 इथं पण बघा, आणि नंतर इथं घेतोय, कुठला इथं 0 1. बस एवढ्याच पॉसिबिलिटी आहे. आणि तुम्ही इथं बघा बरोबर ते पॉवर कसे आले, 2 0 0 0 2 0 0 0 2 1 1 0 0 1 0, ठीक आहे, 0 1 1 आणि 0 1 1, 0 1 1 1 0 1. इथपर्यंत कळलं. परंतु एक टोटल यांची किती आहे, 2 आहे. मी ही टोटल इथे लिहितो 2, टोटल 2, कारण पॉवर्स 2 आहे. टोटल 2 म्हणजे टोटल 2 येऊ शकतात. तो असे 3 नॉन निगेटिव्ह नंबर किती प्रकारे येऊ शकतात तुम्ही बघा. टोटल 2 यायला पाहिजे, आणि असे नॉन निगेटिव्ह बोललो मी, निगेटिव्ह नाही. म्हणजे 0 येऊ शकतो, म्हणजे 0 2 ची टोटल 2 येऊ शकते, पण 3 पाहिजे आपल्याला, 1 2 3. बरोबर आहे. 1 1 0 0 1 0 एवढे येऊ शकतात. आणि 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 महत्वाचं म्हणजे हे बघा, 2 0 0 0 2 0 0 0 2 1 1 0 0 1 1 आणि 1 0 1. हे झाले पॉवर्स, आणि हेच ऍक्च्युअली कोएफिशियंट आहे. म्हणजे जर A2 B0 C0 चा कोएफिशियंट हा येणार. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का की ह्याचं एक्सपान्शन कसं होणार. हे जे झालंय हे कसं झालं, हे कसं झालं. तर आता मी लिहितोय बघा, आता मी लिहितो, मी काय करतो आता, मी इथं काय करतो, 2 ऍडिशन किती येणार, 2 यायला पाहिजे. 2 0 0, मी बरोबर इथं A चा पॉवर 0, सॉरी A चा पॉवर 2, B चा 0, C चा 0, हे पॉवर इथे. पुढचा ऍडिशन 2 यायला पाहिजे, 0 2 0. इथे काय लिहिल मी, A चा पॉवर 0, B चा स्क्वेअर, C चा पॉवर 0. पुढचा नंबर काय येईल, ऍडिशन 2 येणार आहे, हेच 2 आहे ना. आता इथं 2 घेतला, इथं 2 घेतला, 0 0, A 0 B 0 C स्क्वेअर झाले. 2 0 0 2 आले. नंतर आता घेतो मी 1 1 वाले आहे ना, 1 1 वाले म्हणजे कुठले येणार, बाकी काहीच नाही. नॉन निगेटिव्ह दुसरे असू शकत नाही. 2 + 0 2 होऊ शकतो, 1 + 1 2 होऊ शकतो. बस दोन ऍडिशन येणारे नॉन निगेटिव्ह नंबर दोनच प्रकारे, 1 1 आणि 2 0. तर 2 0 0 हे 3 प्रकारे येऊ शकतात. आता 1 1 आहे ना, 1 1, ठीक आहे, 1 1 0 म्हणजे A⁻1 B⁻1 C⁻0. आता 2 2 दुसरा काय, आता बघा दुसरं काय, इथं 1 1 0. आता इथं मी 0 घेतोय, म्हणजे 1 0 म्हणजे काय, A⁻1 B⁻0 C⁻1. आणि आता कुठला उरलाय, सर्व याच्यापेक्षा कुठलेच नसणार आहेत. 1 1 0 1 1 1 0 1 यांची ऍडिशन 2 येते. आणि इथं 0 घेतला मी, इथे 0 घेतो, म्हणजे 1 1 ची ऍडिशन. थोडक्यात काय, A⁻0 B⁻1. दॅट इज मल्टिनॉमियल थेरम. किती पण पॉवर असू द्या, आता किती पण पॉवर असेल. आणि म्हणून याचं थेरम काय आहे ते बघा. 2 म्हणजे 2 फॅक्टोरियल काढून दाखवतो मी. 2 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल 1 0 फॅक्टोरियल 1. आला 1, हा आला 1, म्हणून फॉर्म्युला काय तयार होतो ह्याची व्हॅल्यू 1. हा A² B⁻0 म्हणजे 1 C⁻0 म्हणजे 1.
कशाचा पण पॉवर म्हणजे ए स्क्वेअर आला. हा बघा इथं पण काय 2 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल म्हणजे वनच पण लिहित नाही म्हणून हा किती आलाय ए झिरो पॉवर ए रेस टू 0 म्हणजे 1 कशाचा पण पॉवर 0 म्हणजे 1 बी स्क्वेअर सी 0 म्हणजे काय झालं बी स्क्वेअर प्लस 2 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल म्हणजे काय 0 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल याचा अर्थ काय 1च झाला आणि एचा पॉवर 0 बीचा पॉवर 0 सीचा स्क्वेअर आणि तिसरी टर्म ह्याचा बघा आता 2 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल म्हणजे 1च हे सारे 1 येतील म्हणजे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1 2 इंटू 1 आला हा नंबर 2 इंटू 1 हा 1 आहे हा 1 आहे ए रेस टू 0 सी आहे ना सॉरी हे आहे बीचा पॉवर 1 आणि सीचा पॉवर इथं पण बघा इथं पण बघा 2 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 इंटू 1 खाली 1 इंटू 1च आहे म्हणजे 2च येणार आणि इथं बघा बीचा पॉवर 0 म्हणजे 1 म्हणजे एचा 1 सीचा 1 म्हणजे 1 पॉवर लिहित नाही आपण ए सी इथं पण बघा 2 फॅक्टोरियल अपॉन किती 0 फॅक्टोरियल 1 1 फॅक्टोरियल 1 आणि हा पण 1 म्हणजे 2 इंटू 1 2च येणार आणि परत काय येणार एचा पॉवर 0 म्हणजे 1 आणि म्हणून ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर काय येतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac दॅट इज अ मल्टिनॉमियल थिअरम दॅट इज अ मल्टिनॉमियल थिअरम म्हणजेच आता एक तुमच्या लक्षात आला असेल की तुम्हाला आता मल्टिनॉमियल थिअरम नुसार कुठलंही एक्सपान्शन करता येऊ शकते म्हणजे मी जर सांगितलं ए प्लस बी प्लस सी चा क्यूब करा तर तुम्हाला नंबर कसे लिहायला लागतील 3 ऍडिशन असणारे नंबर बघा 3 ऍडिशन असणारे नंबर 3 ऍडिशन असणारे म्हणजे 3 0 0 घेतो मी 3 आहेत म्हणून ना 4 असतील तर 4चं डिव्हिजन घ्यायला पाहिजे मी फक्त हेच नंबर घेतो 3 0 3 0 हे कोएफिशियंट असतील त्यावरून तुम्हाला एबीसीचे पॉवर लिहिता येते 3 0 0 3 झाले 3 ऍडिशन असणार आहे आता कुठले कोएफिशियंट येतील 3 0 0 ची ऍडिशन 3 होते नॉन निगेटिव्ह पाहिजे निगेटिव्ह नको 0 म्हणजे चालतंय 0 म्हणजे नॉन निगेटिव्हच आहे आता 2 1 येऊ शकतात 2 1 म्हणजे काय एक 0 घ्यायला लागेल 2 1 म्हणजे हा बघा हा 0 1 हा 3 हा 0 1 2 आहे ना अजून हा 3 इथं 0 घेतो 1 2 हा 3 इथं काय घेतो 2 आहे ना 2 1 इथे घेतला मी 0 इथे घेतला 0 0 1 झाले 1 2 3 2 1 3 आणि इथे एक ठिकाण 1 2 2 1 इथे घेतला 0 1 2 आणि अजून एक राहिला आहे बरोबर आहे ना आता 0 इथल्या ठिकाणी घेतला मी पहिल्या ठिकाणी घेतलाय आता दुसऱ्या ठिकाणी 0 1 2 आहे ना आणि 3 इथं पण 0 बघा प्रत्येकाची ऍडिशन 3 2 आणि 1 3 वेगळे आहेत ना सर्व 2 आणि 3 2 आणि 3 2 आणि 3 2 आणि 3 3 ऍडिशन इथं पण 3 0 0 3 0 0 ऍडिशन 3 आता आणखी 3 ची ऍडिशन एक राहिली हे बघा 3 म्हणजे काय 2 आणि 1 ची ऍडिशन 3 येऊ शकते अजून एक 0 येतो त्याच्यात कुठं येऊ शकतो ते बघा आहे ना 0 येऊ शकतो 2 0 1 वेगवेगळे बसवा 3 ऍडिशन येणारे अजून कुठले 3 0 0 येऊ शकतात ते वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतात अजून पण येऊ शकतो 1 1 1 म्हणजे अजून एक एलिमेंट राहिला म्हणजे काय 3 1 1 1 आता मात्र तुम्हाला एक्सपान्शन मिळालं इथं काय येणार ए क्यूब ई रेस टू 0 सी रेस टू 0 इथं काय येणार बीचा पॉवर 3 एचा पॉवर 0 सीचा पॉवर 0 प्लस इथे काय येणार एचा 0 बीचा 0 सीचा 3 इथं काय येणार एचा 1 बीचा स्क्वेअर सीचा 0 इथं काय येणार एचा स्क्वेअर बीचा 1 सीचा 0 इथं काय येणार एचा 0 बीचा 1 बीचा 1 सीचा स्क्वेअर इथं काय येणार एचा 0 बीचा 2 सीचा 1 इथं काय येणार एचा 1 बीचा 0 1 लिहिण्याची गरज नाही 0 म्हणजे नाहीच नाही बीचा नाही सॉरी त्याच्यात आहे सीचा स्क्वेअर इथं काय येणार एचा स्क्वेअर बीचा पॉवर 0 सीचा 1 इथं काय येणार एचा पॉवर 1 बीचा पॉवर 1 सीचा 1 दॅट इज एक्सपान्शन दॅट इज अ मल्टिनॉमियल थिअरम दॅट इज कॉल्ड ॲज अ मल्टिनॉमियल थिअरम
मग ह्याची व्हॅल्यू काढता येते 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टर म्हणजे हा 1च येणार, हा पण 1च येणार, हा पण 1 येणार, हा 3 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल नाही लिहिलं चालेल, 1 फॅक्टोरियल नाही लिहिलं चालेल, 1 फॅक्टोरियल 1 0 फॅक्टोरियल 1 म्हणून 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 म्हणजे इथं 3 येणार, इथं पण कसं येणार 3 येणार, इथं पण काय येणार 3 येणार, इथं 3 फॅक्टोरियल अपॉन 3 येणार, इथं पण 3 येणार, इथं पण 3 येणार, इथं मात्र 3 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 3 म्हणजे 6, इथं काय येणार 6 येईल. दॅट इज मल्टिनॉमियल. म्हणजे थोडक्यात मल्टिनॉमियल थिअरम काय सांगते बघा. मल्टिनॉमियल थिअरम थोडक्यात सांगतो, वाटल्यास प्रॉब्लेम पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार, नाहीतरी एक पॉईंट ह्या युनिटमधला आहे छोटासा त्या व्हिडिओमध्ये घेणार. म्हणून मल्टिनॉमियल थिअरम काय सांगते बघा. प्रॉब्लेम काय लगेच सोपे येतील. मल्टिनॉमियल थिअरम स्टेट दॅट फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर, महत्वाचं, फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर एन अँड के, x1 plus x2 x3 so on up to xk raised to n. म्हणजे काय, एवढ्या टर्म कशी लिहायचं तर सिम्पल ऑपरेट सिग्मा, सर्वांची ऍडिशन कशी मल्टिनॉमियल नंबर n आणि समजा इथं n1 आहे ना, n1 लिहा, n2 किती प्रकारे ऍडिशन n आली पाहिजे, n1 n2 n3 डॉट 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 nq आणि ह्याला कोइफिशियंट मात्र काय येतील, इथं पहिल्याचा n1 दुसऱ्याचा n2 असं करत करत xnचा आहे ना, kचा ह्याचाच अर्थ असे सर्व टर्मची ऍडिशन की ज्यांची ऍडिशन किती यायला पाहिजे, म्हणजे अशा टर्म येतील की सर्वांची ऍडिशन n आहे ना, जेवढ्या प्रकारे लिहिता येतील तेवढे, वेअर n1 plus n2 this summation is taken over n such that n1 n2 nq are positive integer, non-negative integer such that n1 plus n2 plus n3 plus nq ची addition that is a multinomial theorem. परत बघा multinomial theorem. Sum is taken over all k. तर सम इज टेकन समेशन सारे टर्म की समेशन टेकन ओवर ऑल के टर्म सच दैट n1 n2 nq आर डिफरेंट ऑब्जेक्ट whose addition is non-negative, of course non-negative. n1 n2 n3 nk are non-negative integers. This is a sum of k tuples, असे k tuples की ज्यांची सम किती n येणार. अशा प्रकारचे सर्व सम घेतली तर तुम्हाला कुठल्याही टर्मची, म्हणजे बायनॉमियल मध्ये फक्त तुम्ही 2च सांगता, बायनॉमियल मध्ये 2चा आणि तो पण स्क्वेअर होऊ शकतात, क्यूब येऊ शकतो 4, पण इथे 2च टर्म असतात तुम्ही असं नाही का. इथं मात्र किती टर्मची ऍडिशन घ्या, पॉवर n असेल तरी करता येईल. इथं काय करता तुम्ही nc0 x1 रेस टू n, nc1 x1 रेस टू n मायनस 1 करताना x2 करता शेवटी ऍडिशन nच येणार, nc2 x चा पॉवर 1 कमी आणि हा x2 चा स्क्वेअर परत ऍडिशन घेणार nच येणार. इकडे दोन्ही कमी केले, दोन्ही वाढवले, असं करत nc काय करता तुम्ही x हा 0 होणार आणि हा x चा पॉवर किती येणार आणि xn चा पॉवर x2 सेम असंच हे मल्टिनॉमियल थिअरम आहे. हे बायनॉमियल आहे, दोघांमिळून इथं पण शेवटी ऍडिशन nच आहे, दोघांमिळून nच आहे आणि इथं सुद्धा तेच येणार. सर्वांची मिळून ऍडिशन n जेवढे पॉसिबल आहेत तेवढे. आणि इथं पण बरोबर बघा, इथे नाही का, इथं बरोबर फक्त लक्षात घ्या की इथे n1 आहे तर पॉवर n1, n2 आहे तर पॉवर n2, असे सर्व पॉसिबल. दॅट इज अ मल्टिनॉमियल थिअरम. हा फार सोपा आहे. मिनिंग कळला. परत बघा मल्टिनॉमियल जवळपास संपले. प्रॉब्लेम फार सोपे आहेत त्याची. म्हणजे काय की बाबा x1 x2 परत बघा x1 x2 x3 so on up to x k रेस टू n असतील तर हा काय सिग्मा कशाचा मल्टिनॉमियल नंबर n ऍडिशन इथं काय समजा n1
N2 असं करत करत NK, आणि इथं मग पॉवर किती येईल? एक्स पहिल्याचा पॉवर N1, दुसऱ्याचा पॉवर N2, तिसऱ्याचा पॉवर N3, असं करत 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 एक्स चा पॉवर NK. That is a sum of k tuples. This is a sum over k tuples. सर्व एकच नाही आहे, सर्व टुपल्स येतील. सम ओव्हर k tuples of non-negative integers. कुठले? N1, N2, NQ. Such that सर्वांची मिळून ऍडिशन किती? सर्वांची मिळून ऍडिशन किती? म्हणून एक्झाम्पल बघा. जर मला a प्लस बी प्लस सी क्यूब करायचा असेल, a प्लस बी प्लस सी समजा पॉवर 4 करायचा आहे, तर इथं कोइफिशियंट पहिले महत्वाचे आहे की 4 ऍडिशन असणारे, 4 ऍडिशन असणार लिहिणार तुम्ही. 4 मध्ये एक 4 ऍडिशन असणारे 4 0 0 पण येऊ शकतात, 4 0 4 0 0 पण येऊ शकतात, 4 0 0 4 0 पण येऊ शकतात. तिसऱ्या ठिकाणी 4 0 0 0 4 पण येऊ शकतात. आता 4 4 4 0 ची ऍडिशन 4 येते. अजून कुठली ऍडिशन येऊ शकते? 4 2 2 ची 4 2 2 0 0 4 आहे ना, मी कळला 0 0 2 2. अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व जेवढे पॉसिबल कोएफिशियंट आहेत 4 0 आहे ना, 2 2 चे फक्त तुम्ही बदलत चालायचे 2 2 चे आहे ना, एवढे जेवढे सर्व कोएफिशियंट. पण ते कोएफिशियंट आले की बरोबर एचा पॉवर 2 बीचा पॉवर 2 वगैरे. नंतर 2 2 नंतर मी लिहित नाही पूर्ण, नाही काय बघा वेळ नाही आपल्याला. आणि जर नाही का नंतर अजून कुठले 2 2 झाले, आता 1 2 2 पण होऊ शकतात, 1 2 2 पण होऊ शकतात, 1 2 2 0 आहे ना, सॉरी 1 1 1 2 1 1 2 पण येऊ शकतात. असे सर्व पॉसिबल 1 1 2 0. आता हा 0 वेगळा आहे म्हणून 1 1 2 पण लिहिता येते. नंतर आणखी कुठली येऊ शकते ॲडिशन? 4 4 ची येऊ शकते शेवटी 1 1 1 हे बघा 1 1 1 1 येऊ शकतो, किंवा 2 1 1. अर्थात पोझिशन बदलतील. नंतर 2 2 ची ॲडिशन होऊ शकते आणि 4 0 0 ची ॲडिशन. यावरून सारख्या सारख्या टर्म तुम्हाला ह्या एक्सपान्शनच्या मिळतील. म्हणून थेरम कळला असेल असं धरूया आपण. फक्त ह्याचे प्रॉब्लेम व्हिडिओ मोठा होईल म्हणून 2-3 प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम कसे विचारतात बरं असं ते काही गरज नाही, नंतर तुम्हाला सांगते. प्रॉब्लेम सोपे असणार आहेत. मल्टीनॉमियल थेरम कळेल असेल असं गृहीत धरतो. प्रॉब्लेम तुम्हाला लगेच कळतील. तुम्हाला कोइफिशियंट विचारला जाईल की बाबा कोइफिशियंट फाइंड कोइफिशियंट ऑफ x क्यूब y स्क्वेअर z 5 इन एक्सपान्शन ऑफ दिस. तुम्हाला बघायचं तुम्ही हा 3 2 5 5 10 हा टर्म आहे एक्सचा क्यूब. म्हणजे कोइफिशियंट काय? टोटल 10. ॲडिशन किती? x 3 2 5 5. दॅट इज द कोइफिशियंट. म्हणजेच किती? 10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. आपण याचं कॅल्क्युलेशन करायचं. तेव्हा तुम्हाला सांगितलं जाते x प्लस वाय प्लस झेड प्लस टी रेस टू 5 मध्ये कोइफिशियंट कशाचा काढा? कोइफिशियंट कशाचा काढा असं सांगितलं की एक्स स्क्वेअर वाय टी. एक्स नाही 5 ॲडिशन यायला पाहिजे, म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर टी, किंवा झेड 0 आहे. म्हणजे मग तुम्ही म्हणा की ह्याचा कोइफिशियंट काय हे सांगा. ह्याचं एक्सपान्शन करताना एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर बघा ॲडिशन 5 आहे, 2 2 4 आणि 5. कोइफिशियंट काय? 5. एक्सचे 2, वायचे 2, झेडचे 0 आणि टीचा किती? 1. हा कोइफिशियंट एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर टी स्क्वेअर. त्यामुळे जवळपास संपलंय. जास्त एक दोन प्रॉब्लेम घेईल पुढे. ओके बाय.